उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते तळा नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन पार पडलंय आणि यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री आदित्य तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। 8 कोटी रुपये खर्चून ही नवीन इमारत उभारली जाणार आहे। पुण्यात ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। संगीता तिवारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। उल्हासनगर शहरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली असून माजी आमदार नरेंद्र पवार हे उल्हासनगर शहरामध्ये प्रचारासाठी आलेले होते आणि यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातील ग्रामदैवत उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचं दर्शन घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं कुटुंब दरेगावात मुक्कामी आलेले। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत देखील वेळ काढून त्यांनी कुटुंबासह शंभू महादेवाचं दर्शन घेतलंय। पुण्याच्या वाघोलीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। वाघोलीचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ वाढवून शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली आणि यावेळी पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये शहरातील 31 प्रभागांमध्ये 729 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि यात 87 माजी नगरसेवक निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तर यातील 17 प्रभागांमध्ये 35 माजी नगरसेवकांमध्ये थेट लढत होणार आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेमध्ये 35 उमेदवार कमी उभे आहेत आणि त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढलेली आहे। यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 316 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 141 महिला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या आहेत आणि यात 3 माजी महापौरांचा समावेश आहे। 29 महिलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी भाजपनं दिलेली आहे। भाजपकडून 31 महिला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या आहेत। सोलापूर महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी शहरातील 13 मैदानांची निश्चिती करण्यात आलेली आहे। त्यामुळे उमेदवारांना ठरवून दिलेल्या जागेतच सभा घेणं बंधनकारक असणार आहे। तसंच उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवाना घेणं बंधनकारक आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अपक्षांना चिन्हांचं वाटप करण्यात आलेलं आहे। ऑटो रिक्षा, गॅस सिलेंडर, कब्बशी पुस्तकं, नारळ, अंगठी, सफरचंद या चिन्हांचं अपक्षांनी सर्वाधिक पसंती दिलेली आहे, तर वेगवेगळी आणि लक्षवेधी चिन्ह ही उमेदवारांना मिळालेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान जनजागृती उपक्रम शहरामधील विविध भागांमध्ये राबवला जातोय। या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आज दिव्यांग बांधवांच्या सहभागातून मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीतून लोकशाहीचा संदेश देण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या एकूण 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी निवडणूक होतीये। यासाठी तब्बल 692 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत आणि यावेळी 166 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये आता चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ताकदवान आणि वारसदारामुळे अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी प्रस्थापित विरुद्ध नौखा चेहरा, 2 युवा कार्यकर्त्यांमधील लढत, महायुतीची प्रतिष्ठेची लढाई, 2 माजी नगरसेवकांमध्ये काटेकी टक्कर असं चित्र निर्माण झाले आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून बैठका घेतल्या जात आहेत। कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पाण्याच्या मुद्द्याभोवती फिरतीये। गेल्या कित्येक वर्षांपासून इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न कधी सोडवणार असा प्रश्न उपस्थित होतोय। संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या 22 जणांना भाजपनं पक्षातून काढलेलं आहे। भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिस्तभंगाची कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय। तसंच पक्ष प्रचार कार्यालयावर गोंधळ करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे। धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये आता स्थिती नियंत्रणात आलेली आहे। गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसेल यावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता। यासाठी मोठा फौजफाटा गुरुद्वारा परिसरामध्ये तैनात करण्यात आला, मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आली आहे।
परभणीमध्ये सर्वच पक्षाचे प्रचाराचे नारळ फुटलेले आहेत. 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वच पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय. नांदेडच्या जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मृती भवन आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांचं नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही अशी शपथ यावेळी पंकजा मुंडेंनी घेतली आहे. नागपुरातील निलांबरी जगदाळे यांचं पंजाब पोलीस दलामध्ये महानिरीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे. पंजाब पोलीस दलामध्ये पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारत निलांबरी जगदाळे यांनी नागपूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलाय. निलांबरी सध्या फरीदकोट परिक्षेत्राच्या महानिरीक्षक असून गुप्तचर विभागाचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडेच आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं 27 जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलाय. 25 जानेवारीला रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 27 जानेवारीला संप, यामुळे सलग 3 दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यासाठी भारतीय रेल्वेनं रेल मदत ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे. या ॲपद्वारे प्रवाशांच्या तक्रारींवरून अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये दखल घेतली जाणार आहे. प्रवाशाने प्रवासादरम्यान कोणतीही अडचण ॲपवर नोंदवल्यास ती थेट संबंधित विभाग, ऑनबोर्ड स्टाफ, स्टेशन व्यवस्थापक किंवा कंट्रोल रूमकडे पाठवली जाईल. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील मृतांची संख्या 7% कमी झाली आहे. 2024 मध्ये 2468 जणांचा प्रवास करताना मृत्यू झाला, तर जखमी प्रवाशांची संख्या ही 5% कमी झाली. ठाण्यात सर्वाधिक 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि गतिमान करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आरोग्य सेवा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. तसंच राज्य सरकारच्या समन्वयातून आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विरारमधील कोपरगावमध्ये बिबट्याचा वावर आढळला. या बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. यावेळी बिबट्यानं पिंजऱ्यातील कोंबड्यांवरही हल्ला केलाय. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी दाखल झालेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.